संयमी उपसभापती आणि आक्रमक सदस्य. कोंडी आरोग्य केंद्रावर भोसले बंधूंची सरप्राईज व्हिजिट. अधिकाऱ्यांची उडाली तारांबळ. कोंडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या कमालीची अस्वच्छता आणि दुरावस्था पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तर पंचायत समितीचे उपसभापती सुनील भोसले आणि कोंडी गणाचे पंचायत समिती सदस्य धनाजी भोसले यांनी या आरोग्य केंद्राला अचानक भेट दिली. या दोन्ही नेत्यांनी अचानक दवाखाना परिसरात एंट्री केल्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांची एकाच वेळी मोठी पळापळ झाली. या पाहणीदरम्यान दवाखाना परिसराची दुरवस्था पाहून उपसभापती सुनील भोसले यांनी संयमी भूमिका घेतली. त्यांनी तात्काळ डॉक्टर कांबळे यांच्याकडून आरोग्य केंद्रातील समस्यांची सविस्तर माहिती घेतली. तसेच प्रशासनाकडून कोणत्या प्रकारच्या मदतीची आवश्यकता आहे याचीही विचारणा केली. मात्र दुसरीकडे कोंडी पंचायत समितीचे सदस्य धनाजी भोसले यांनी तिथली दुरावस्था पाहून आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी संबंधित बेजबाबदार अधिकाऱ्यांची जागेवरच चांगलीच खरडपट्टी काढली. यामुळे कोंडी आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांना एकाच वेळी शांत आणि आक्रमक अशा दोन्ही रूपातील पदाधिकाऱ्यांचा सामना करावा लागला. या धडक कारवाईनंतर आता आगामी काळात या आरोग्य केंद्रात सुधारणा होणार का याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. ह्याला काय कळतंय का? हजार वेळा तुम्हाला सांगायला लागलोय, हे डॉक्टर आपल्याला नको आहे म्हणून आम्ही मीटिंग मध्ये तर ऑलरेडी सांगितलंय. आपल्याला दुसरे डॉक्टर पाहिजे. ह्या डॉक्टरला आमची तक्रार आहे, गाववाल्यांची तक्रार आहे. काहीच कळत नाही, ह्यालाच कळत नाही. नियमगत येडवणी करत बसायचं, बोलायचं. डॉक्टर आपल्याला चांगले एज्युकेटर, चांगले पुणे पेशंटला तर पाणी सुद्धा नाहीये, पाणी प्यायची सुद्धा सोय नाही. गेल्या शिपाई नसते ना सर, मग या तरी पण शिपाई नाही करते मी पार्ट टाइम आहे. दोन काय नाव त्यांची ते किती झालेत काय नाही. डॉक्टर कांबळेंचे 30-35 हजार रुपये आपले अडकलेत का आपल्याकडं? नाही, आमदार साहेब पैसे आहे, बरोबर आहे. फक्त हे अडकलेत का त्यांचे पैसे? डिझेलचे पैसे अडकलेत का ॲम्ब्युलन्सच्या? अडकलेत ना डिझेलचे पैसे? खात्री करून मला सांगा लगेच. हा आहे का कुत्र? आता चारी मध्ये तर कुत्री राहते, म्हणजे लोक राहत नाहीत. अधिकारी सगळं पूर्ण माहिती घेऊन सगळ्या पदाधिकारी समोर आमदार सांगायचं अशी अडचण आहे. तर चुकीचं होतं साहेब.